हॅलो फ्रेंड्स, आता गोबी मंचुरी कसं करायचं हे रेसिपी बघूया। गरम गरम गोबी मंचुरी आता कसं करायचं शिकूया आम्ही। असं कापायचं, कोबीज असं घेऊन असं कापायचं, बारीक 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 कापून घ्यायचं। पहिला बारीक बारीक कापल्यावर काय तोंडात ते अटकत नाही, दातात वगैरे, त्याच्यामुळे बारीक 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 कापून घ्यायचं कोबीज। नंतर धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यावर मिरची घ्यायचं, मिरची लसूण घ्यायचं आणि लसूण मिरची आणि अद्रक तिन्ही मिळून याच्यामध्ये कुटायचं, मिक्स करायचं, बारीक 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 मिक्स करायचं। मिक्स करून आणि कोबीज एक फरातमध्ये घ्यायचं। फरातमध्ये घेऊन सगळं ते पाणी सगळं टाकायचं। कोबीज एवढं घ्यायचं, दोटलेलं कोबीज घेऊन असं फरातमध्ये घ्यायचं। त्याच्यानंतर मैद्याचं पीठ घ्यायचं। मैद्याचं पीठ घेतल्यावर आणि कॉर्नफ्लेक्स पीठ घ्यायचं, कॉर्नफ्लोअर पीठ आणि मिरची अद्रक लसूण कुटलेला बारीक केलेलं ते पिसलेलं घ्यायचं आणि हळद पूड घालायचं आणि नंतर मीठ घालायचं, तिखट थोडं घालायचं, नंतर रेणुका गरम मसाला थोडा घालायचं आणि थोडासा कलर घालायचं। सगळं मिक्स करायचं। मिक्स करून मळायचं। मळून 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 ते जिगट आहे तवा ते करायचं। सगळे मिक्स करून सगळं मळार असं होते। ह्याच्यात गुंडाळ घ्यायचं, असं एक ते हे एवढे एवढे घेऊन बारीक बारीक असं करून घ्यायचं। बारीक बारीक पीस करून घेऊन सगळं असं करून घ्यायचं। आता कढाईमध्ये तेल घालायचं, त्याच्यात ते सगळं भाजून घ्यायचं। सगळं भाजून घ्यायचं, असंच वालाचा हाय काय बघून ते सगळं लाल कलरपर्यंत येऊपर्यंत ते सगळं भाजून घ्यायचं। आता ते सगळं लाल झालंय, आता बघ एवढं छान दिसायला लागलंय ते। आता काढायचं। एवढं छान झालं नाही दिसायला, पण केवढं चांगलं दिसायला ते। आता झालं हे सगळं गोबीचं तळून काढला। नंतर ना केवढं छान आहे बघा। आता सगळं ते मऊ मऊ आहेत आणि कांदा जरा थोडा कापायचा, मिरची थोडा कापायचं, तेल थोडं घालायचं कढाईमध्ये। त्यात मिरची आणि कांदा घालून तळायचं।
लाल होईपर्यंत कांदा आणि मिरची तळायचं. थोडासा सोया सॉस घालायचं, थोडासाच घालायचं, जास्त घालायचं नाही. जास्त घातल्यावर मीठ जास्त लागतात. त्याच्यानंतर टोमॅटो सॉस घालायचं. टोमॅटो सॉस जास्त घालायचं. नंतर ना ते सगळं केलेलं गोबी, तळलेलं गोबी सगळं त्याच्यात मिसळ करायचं. मिसळ करून एक प्लेटमध्ये घालायचं. आता बघा गरम गरम गोबी मंचुरी झालंय. त्याच्यावर थोडं वल्ल गोबी घालायचं. झालं आता. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.